महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्यरत असलेल्या उन्नती लोकसंचालित साधन केंद्र कोल्हापूर यांच्या कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आज जिजाऊ ब्रिगेड कोल्हापूरच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं। महिलांकडून पैसे घेऊनही त्यांना योजनांचा लाभ किंवा कर्ज न दिल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्यरत असलेल्या उन्नती लोकसंचालित साधन केंद्र कोल्हापूर यांच्या कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आज जिजाऊ ब्रिगेड कोल्हापूरच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं। निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की महिला आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली उन्नती साधन केंद्रामार्फत अनेक महिलांकडून पैसे भरून घेण्यात आले आहेत। मात्र प्रदीर्घ काळ उलटूनही संबंधित महिलांना अद्याप कोणतेही कर्ज मंजूर करण्यात आलेलं नाही किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही। धक्कादायक बाब म्हणजे महिलांनी भरलेले पैसेही त्यांना परत दिले जात नसल्यानं महिलांमध्ये तीव्र संताप आहे। याशिवाय केंद्राच्या वतीनं विविध वस्तूंची विक्री करण्याची सक्ती संयोगिनी आणि बचत गटातील महिलांवर केली जात असल्याची तक्रारही निवेदनात करण्यात आली आहे। या सर्व प्रकाराची प्रशासनानं दखल घेऊन उन्नती लोकसंचालित साधन केंद्राच्या कर्ज वाटप योजना आणि वसुलीच्या व्यवहारांची सखोल चौकशी करावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडने केली आहे। निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी या प्रकरणी योग्य ती चौकशी करण्याचं आश्वासन शिष्टमंडळाला दिले। यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रंजना पाटील, कल्पना देसाई, प्राजक्ता आमले, आयशा शेख, शहनाज शेख, अनुपमा चव्हाण, अनिता गवळी, स्वप्नाली पोद्दार, निकिता माने आणि वारणा चव्हाण यांच्यासह बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।